नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तर आज आपण बनवणार आहोत मंचुरियन चिल्ली. तर मंचुरियन चिल्ली बनवण्यासाठी सर्वात आधी आपण इथे जी एक कोबी आहे, एक कांदा आहे कोबीचा जो आपण चॉप करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण एक पाऊच शेजवान चटणी यूज केलेली आहे, 2 चमचे लाल तिखट आहे, एक छोटा चम्मच आपण इथे टर्मरिक पावडर म्हणजे हळद मिक्स केलेली आहे आणि स्वादानुसार मीठ घेतलेलं आहे. आता हे सगळे जे मिश्रण आपण घेतलेलं आहे याला व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्ये काही पाणी वगैरे काही टाकायची गरज नाही आहे, कारण ह्याच सगळ्या मिश्रणाला पाणी सुटते. तर आता आपण याला इथे 15 ते 20 मिनटं इथं रेस्टला दिलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही कसं आता दिसतंय पाणेरी, कारण ह्याच्यामध्येच ह्याला स्वतःलाच पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायची गरज नाही आहे. तर इथे आपण आता 1 कप बेसन घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्ती हवं असेल किंवा कमी हवं असेल तुम्ही तुमच्या हिशोबाने कन्सिस्टन्सी त्याची बघू शकता, मिक्स केल्यानंतरला ॲड ऑन करू शकता जर काय हवं असेल तर. आणि मीठ वगैरे चेक करून बघा, चव घेऊन जर गरज असेल तर ॲड करा. इथे आपण तेल गरम करायला सोडलेलं आहे आणि आता तेलामध्ये आपण इथे पकोडे टाकायला सुरुवात केलेली आहे. बघू शकता तुम्ही असे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्या आधीच, जेव्हा तेल गरम होत असेल. आणि त्याच्यानंतरला मग एकदा तेल गरम झालं की मग फटाफट त्याच्यामध्ये मंचुरियन सोडायला सुरुवात करा, जेणेकरून तुमचा वेळसुद्धा वाया जाणार नाही आणि मंचुरियनही फटाफट होतील. अशा पद्धतीने आपण हे प्रत्येक ह्याच्यामध्ये सोडलेले आहेत. व्यवस्थित सोडा, एकदम जवळजवळ चिटकून देऊ नका. आणि जोपर्यंत मंचुरियन थोडे वेगळे होत नाही, सेपरेट होत नाही, तोपर्यंत त्याला म्हणजे हलवू नका, जेणेकरून आपण झाऱ्याच्या साहाय्याने जे काय आपण खालीवर करायचा प्रयत्न करतो ते करण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर ते तुटण्याची शक्यता असते त्यामुळे. तर बघू शकता व्यवस्थित आपले मंचुरियन असे तयार झालेले आहेत आणि कसे एकदम गोल्डन ब्राऊन असे दिसत आहेत. एकदम जसं जास्ती गोल्डन ब्राऊन करू नका, थोडा थोडा कलर दिसायला लागला का त्यांना व्यवस्थित असे बाहेर काढा, नाही तर मग ते करपण्याची शक्यता आहे. तर इथे आपण झालेले आहेत. आता आपण घ्यायला प्लेटमध्ये घेऊया काढून. तर अशा प्रकारे आपले मंचुरियन रेडी झालेले आहेत. आता मंचुरियन तर रेडी झाले आहेत आपल्याला, पण आपल्याला मंचुरियन चिल्ली बनवायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये आता पुढे बघूया. तर इथे मंचुरियन चिल्लीसाठी आपण इथे कोबी घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे आणि कॅप्सिकम घेतलेली आहे. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कॅप्सिकम कलरवालीसुद्धा यूज करू शकता, कोबी अवॉइड करू शकता. जसे तुम्हाला गरज असेल त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये व्हेजिटेबल्स यूज करू शकता. तर आपण हे सगळे व्हेजिटेबल्स आता पॅनमध्ये टाकलेले आहेत आणि ह्यांना व्यवस्थित सॉटे करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये मी मंचुरियन मसाला यूज केलेला आहे. तुम्ही जर घरगुती कोणते मसाले असतील, जर बाहेरचे मसाले नसतील हवे तर तुम्ही ते देखील यूज करू शकता. ह्याच्यामध्ये सुद्धा मी थोडी शेजवान चटणी यूज केलेली आहे, जेणेकरून एक थोडा व्यवस्थित असं टेक्स्चर येईल आणि थोडेसे असे क्रीमी असे ज्युसी मंचुरियन होतील. तुम्ही ह्याच्यामध्ये सोया सॉस, चिली सॉस किंवा आणखीन काही असे जे सॉसेस असतात ते देखील ॲड करू शकता, प्रत्येकाच्या गरजेनुसार आहे. थोडंसं पाणी हवं असेल तर ते देखील तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. तर व्यवस्थित पद्धतीने या सगळ्या भाज्या थोड्याशा मिक्स झाल्याच्या नंतरला आपण याच्यामध्ये मंचुरियन ॲड करून घेतलेले आहेत. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सगळं मिश्रण एकजीव झालं आणि व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून ह्याला एक 5 मिनटं आपण ह्याला लो फ्लेमवरती हे करणार, कारण भाज्या आपल्याला पूर्णपणे शिजवायच्या नाही आहेत आणि आपले मंचुरियन जे आहेत ते ऑलरेडी रेडी आहेत, त्यामुळे आपल्याला इथे काही जास्ती वेळ लागणार नाही आहे. तर अशा तऱ्हेने आपले हे मंचुरियन चिल्ली जी आहे ती इथे रेडी झालेली आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. ह्याला आपण सफेद तिळांनी गार्निशिंग केलेली आहे. सफेद तीळनी ह्याला गार्निशिंग केल्यावरती अगदी सुंदर दिसतात आणि खायला देखील थोडे मस्त लागतात. तर अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा.